नमस्कार सर्वांना, माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला पालकच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे, तुमच्या संगत शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा आपण थोडीशी डाळ हरभऱ्याची शिजवून घेणार आहोत आणि शेंगदाणे पण आणि टमाटे पण पहिल्यांदा थोडं थोडं शिजवून घेऊ, कारण भाजी परत जास्ती शिजली जाईल आणि डाळ कच्ची राहते. डाळ निब्बर असते म्हणून जास्ती आधी थोडी शिजवून घेऊन परत भाजी टाकू. तर शेंगदाणे डाळ शिजून घेतली, टमाटर आणि परत भाजी टाकली. आता हळद टाकून घेऊ आणि गरम पाणी टाकून घेऊ त्याला आणि 2 शिट्ट्या टाकून घेऊ. आणि इकडं चला तर मग आता किचन ओटा एवढा आवरायचा, किती पसारा पडलाय बघा. थोडासा भात कोंबड्यांसाठी ठेवलेला आहे रात्रचा शिल्लक. इकडं हिरव्या मिरच्याची चटणी काढली थोडीशी गरगाट्याच्या भाजीत टाकण्यासाठी आणि कारलं आपल्याला कडू लागतं ना, त्याच्यासाठी चिरून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मीठ मुरण्यासाठी टाकलेलं आहे. अर्धा तास टाकून घेणार आहे. आता कुकरची शिट्टी उघडली, टोपण उघडलेला आहे. भाजीला तडका मारून घेऊ. तेल ठेवलं गरम करायला, त्याच्यात जिरीचा तडका टाकला, मस्तपैकी तडका देऊन घेतला आणि इथं किचन ओटा सगळा आवरून घेतला आणि भाजी ठेवली शिजण्यासाठी. थोडी उकळून घेऊया भाजी. चला तर मग आता या जेवण करायला. या सर्वजण जेवण करण्यासाठी कारलं घेतलेलं आहे इथं जेवण्यासाठी. मेथीची भाजी, अंड्याची भाजी, परत पालकचा गरगटा आहे, भात आहे. आणि भात आणि पालकचा गरगटा खूप छान लागतो. कोणाकोणाला आवडतो ते नक्की सांगा कमेंट करून. आणि मी इथं 2 प्रकारचे कारले केलेलं आहे. एका कारलेमध्ये तेलात खालवर केलंय नुसतं मीठ टाकून आणि दुसऱ्या कारल्यात टमाटर आणि कांदा घालून त्याला फ्राय करून घेतलंय. अशाने कारलं काही सुद्धा कडू लागत नाही. हे बघा, ही कारलं बनवलेलं आहे, कांदा टमाटर टाकून फ्राय करून घेतलेला आहे आणि ही नुसतं तेलात फ्राय करून घेतलं आहे. तर या सर्वजण जेवण्यासाठी. आता मी इथं फुलं तोडणार आहे. देवपूजा केली पण फुलंच ठेवायचं ध्यानात नव्हतं. आता फुलं ठेवून घेणार आहे. किती मस्त अशी फुलं लागलेली आहेत बघा, लाल भडक फुलं लागलेत, किती छान दिसत आहे. लाल भडक फुलं बघा. आणि इथं न लावता लिंबुनीचं झाड आलंय. पहिले मी 2-4 लावून बघितले तर आलेच नाही. तर नर्सरीमधनं आणले होते झाडं, आली नाही ती. पण आता ही मनानं उगवून आलंय. बघू येतंय का नाही ती बघू आपण. आणि इथं गुलाबाचं झाड आणलेलं आहे नर्सरीमधनं. पावसाच्या दिवसात एवढं कडक ऊन पडल्यामुळं वाळून जायले झाडी. वरून किती बी पाणी टाकलं तर काय उबदाऱ्या येईना ती झाड. आणि ह्या साईडला पण फुलं आहेत बघा, तोडून घेऊ आपण. जास्वंदीची फुलं लाल भडक किती छान वाटत आहेत. आणि हा आंबा वरून कट केलेला आहे, जेवढा जळालाय तेवढा वरी
काहीच हिरवगार नाही, सगळं वाळून गेलंय आणि खालून पण जायले वाळून. किती पण सांभाळलं ह्या आंब्याला. नर्सरीमधनं आणलेला आहे आंबा, तर काय सुधारणा झालाय. चला मग फुलं ठेवून घेऊ देवाला. चला तर मग सर्वांना बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. नवीन असाल तर जॉईन करून घ्या, सबस्क्राईबर करून घ्या.